नमस्कार मंडळी, नागपूरकर रोशनीच्या कन्याकुमारी डायरीजमधील आजचा हा चौथा आणि शेवटचा दिवस। आज आपण अशा ठिकाणी आलो आहोत जिथे 3 समुद्रांचा संगम होतो। तुम्ही बघू शकता विवेकानंद रॉक मेमोरियलला जाण्यासाठी भाविकांची केवढी मोठी गर्दी इथे जमली आहे। उत्साहाचं वातावरण अगदी शिगेला पोहोचलंय। बघा मित्रांनो, समुद्राच्या मधोमध उभं असलेलं ते भव्य विवेकानंद रॉक मेमोरियल, लाटांच्या गाजावाजात आणि निळाशार पाण्याचा तो अथांग विस्तार पाहून मन थक्क होतं। इथली शांतता आणि समुद्राची गाज मनाला एक वेगळाच विचार करायला भाग पाडते। नागपूरकर असून इतक्या दूर या दक्षिण टोकावर येण्याचा अनुभव खरोखरच विलक्षण आहे। फेरीचा प्रवास करून आल्यावर आम्ही वळलो इथल्या स्थानिक बाजारपेठीकडे। इथे मिळणारी ही ताजी कमळाची फुलं आणि सुगंधी हार वातावरण कसं भक्तिमय करून टाकतात। रंगबेरंगी दुकान, शोभेच्या वस्तू आणि इथली लगबग पाहून खूप मजा येते। कन्याकुमारीची ही संध्याकाळ आम्ही आमच्या आठवणीच्या कप्प्यात कायमची साठवून ठेवणार आहोत। तर मंडळी, आमची ही 4 दिवसांची मदुराई, रामेश्वरम, केरळ, कन्याकुमारीची सफर तुम्हाला कशी वाटली? आम्हाला तर खूप मजा आली। हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूया अशा एका नवीन प्रवासात। तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि बाय बाय।